हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही एक नवीन ट्रिपला चाललोय. वेलकम बॅक टू चायना. हॅलो गाईज, आज आम्ही एका फूडला चाललेलो आहे आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेलच की कोणत्या फूडला चाललेलो आहे. तर आता आमच्यासोबत कोण कोण आहे. तिलकला गाडी चालवायला दिलेली, नाही तर नेहमी मीच चालवत असतो. तिलक, तुला काही बोलायचं आहे का? काय नाही, नाही. तुम्ही बघू शकता आमच्यासोबत कोण आहे आज. मित्र मंडळी. मागे सुमित आहेत, अतुल आहे. अरे मागे घे ना बाबा, त्याच्या पुढेच घेत आहे तो. त्यांना असं जय आरसीबी, जय मुंबई इंडियन्स. हॅलो गाईस, तर आम्ही आता फोर्टवर आलो आहे. ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे आमची. तर ट्रेकिंग पावसामुळे थोडंसं थोडं स्लिपरी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. बट व्ह्यू आणि निसर्गरम्य असं वातावरणात ट्रेक करायला मजाच येते. आमची सुरुवात चाललो आम्ही ट्रेकिंगला. मागे सुमित दिसतोय तुम्हाला. एकदम छोटी आत्ताच सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता असे प्रत्येक ठिकाणी बांधलेले असतात निशाणी. बांधलेले आता. तर त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की आपण एका राईट वेने चाललेलो आहोत. आणि तुम्ही कधी आले तर तुम्ही पण लक्षात ठेवा, नेहमी बघू शकता. हा तुम्ही जागोजागी असे डायरेक्शन बघू शकता. सो तुम्ही राईट डायरेक्शननं आहे असं. हे बघा, असं खून असतात निशाणी. तर तुम्हाला समजून जायचं की तुम्ही राईट डायरेक्शननी आहे. सो गाईस, तुम्हाला इथं एक गणपतीचं मंदिर दिसेल. तसंच तुम्ही गडाच्या या डायरेक्शनने जायचं आहे. सो गाईज, तुम्ही तर आम्ही आता आलोय आणि इथनं आता पायऱ्या चालू होणार आहे फोर्टसाठी. फोर्टच्या एंडपर्यंत पायऱ्या असणार आहेत. सो बघूयात. यांनी तर आता मागेच आहेत, बघू शकता सगळे टायर्ड झाले आहे. बट इथून आजीने सांगितलं आहे की 20 मिनिटाचा ट्रेक आहे. सो जाऊयात आपण हळूहळू आणि बघूया ट्रेक कसं आहे. सौरभ भेटला आम्हाला, एक आमचा मित्र. त्याने ओळखलं नसेल आम्हाला. काय म्हणतो, कसं आहेस? मजेत? तर गाईज, आम्ही पोचले का पॉईंटला. तर तुम्ही आंबेवाली बघू. आता इथं जस्ट 15 मिनिटाचा ट्रेक राहिलेला आहे. आणि इथं एक छोटंसं गणेश मंदिर सुद्धा आहे. चला, तर आम्ही आता एक ड्रिंक्स ब्रेक घेतलेला आहे. स्टार्ट करूया आणखी ट्रेकला. पाणी प्यायचं. तर गाईस, पाऊस खूप चालू झालेला आहे बऱ्यापैकी. आणि ट्रेकला आणखी 15-20 मिनटं लागणार आहे. तर ट्रेक थोडं डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे, बघू शकता तुम्ही.
आम्ही गणेश दरवाजा जवळ पोहोचलेलो आहे. बघू शकता धुके एंट्रन्सचा दरवाजा आहे. हॅलो गाईज, तर आम्ही आता गणेश दरवाजा जवळ पोहोचलेला आहे. तर दरवाजा बघून घ्या किती मोठा आहे. सुरुवात करूया आता. खूप धुके झालेले आहेत. येत आहे का? हो. सो आता आम्ही इथून ट्रेक आणखी फोर्टच्या आतमध्ये एंट्री करणार, तुम्हाला पण दाखवणार. सो नक्की बघत राहा तुम्ही. बाय. दरवाजा बघू शकता. बट एक गोष्ट मला आवडली नाही, एवढ्या महाराजांनी आपला फोर्ट बनवला आहे. बट तुम्ही बघू शकता दरवाजावर काय लिहिलेलं आहे इथे. हे खूप चुकीचं आहे. इतकं सुंदर दरवाजा आणि इथे बघा काय काय लिहिलेलं आहे. खूप चुकीचं आहे. चला तर आपण जाऊ आतमध्ये. एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता. तुम्हाला कोलीगड किल्ल्याची माहिती हवी असेल तर तुम्ही इथं बघू शकता. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही किल्ल्याची माहिती घेऊ शकता. पूर्णीकडे धुके आहेत. सो मे बी कॅमेऱ्यामध्ये ते जस्टिफाय नाही होत आहे. बट खूप सुंदर हा किल्ला आहे. त्याचा इतिहाससुद्धा इतका मोठा आणि खूप मोठा इतिहास आहे. चलो. सो तर गाईज आम्ही जस्ट वरती एंट्री केलेलं आहे गडाचं. आणि गडा एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला महादेव शंकर मंदिर दिसेल. तर तुम्ही इथे दर्शन घेऊन पुढे जाऊ शकता तुम्ही. तर आता आम्ही सगळेजण दर्शन घेणार महादेवाचे. आणि तोफे पण तुम्ही बघू शकता. काय कुठे कुठे? अरे हा भाई दिसतच नाही. मला वाटलं ढगे आधी. होय शपथ. तर अगदी तुम्ही मंदिराच्या मागे खूप मोठा असा तलाव आहे. मे बी तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, बट खूप मोठा तलाव आहे. तर आम्ही तिकडे पण गेलेत आहे. आम्ही तिकडे जाणार आहे. चल तर तुम्ही बघू शकता किती धुके आहेत. लिटरली काही दिसत नाही. जाऊ दे, चल जाऊ चल. आता एक दरवाजा आहे, पण पुढे गेल्यानंतर डायरेक्ट ज्या दरवाजापासून पायऱ्या आहे तो पलीकडे आहे. तिथे आता आम्ही जाणार आहे. तो पण दाखवतो आम्ही. इकडे पण एक दरवाजा दिसतोय. बट खूप धुके असल्यामुळे दिसत नाही तुम्हाला. मस्त बांधकाम केलं आहे भिंतीच्या बाजून. त्याच्यामुळं वातावरण चांगलं होतंय. सुंदर वातावरण आलंय. बघू शकता मस्त. सो गाईज हे कोराई देवीचं मंदिर आहे. तर या मंदिरावरूनच या फोर्टचं नाव पडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की हे सेंटरमध्ये आहे हे मंदिर. इथला व्ह्यू पण खूप छान आहे. आणि इथं झेंडा पण आहे. तिलकने आत्ताच इथे फोटो काढलेले आहेत.
गाईज आम्ही जस्ट आता कोराई मंदिरचं दर्शन घेतलेलं आहे आणि एक्सप्लोअर करतो आम्ही, बट नेमकं प्रॉब्लेम झालं आहे की इथे खूप तुम्ही धुकं बघू शकता. सो आम्ही रस्ता पण आता आम्हाला माहिती नाही कुठल्या डायरेक्शनने जायचं आहे, तर बघू आम्ही. आम्हाला लवकर निघावं लागेल. आणि आत्ता वाजलेत 5:30 आणि आम्हाला गड पण उतरायचं आहे आणि अंधार पण होत आहे हळूहळू. सो आम्हाला लवकरात लवकर एक्सप्लोअर करून परतीच्या मार्गाकडे लागायचं आहे. हॅलो गाईज, तर आम्ही आता परतीच्या मागायला लागलेलो आहे. आता फोर्ट आमचं झालं आहे एक्सप्लोअर करून आणि खूप सुंदर फोर्ट आहे, बट धुक्यांमुळे आम्हाला असं विजिबिलिटी कमी होती. त्यातून तुला काय बोलायचं आहे का? कसं वाटलं फोर्ट तुला? फोर्ट एकदम छान आहे, पण आता जाताना टेन्शन येत आहे. आणि आता वाजलेत 6:30. आता बघू, झालंच आहे तुझं ऑलमोस्ट आम्ही उतरलो आहे गड. तर तुम्ही बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन काहीतरी ॲडव्हेंचर. चलो बाय बाय.